असलं काय पाहिजे त्या आरक्षणाच्या संदर्भात? नाही, हे बघा, आता जे सध्याचं वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि मग हे तापलं असताना आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जो वकील महासंघाची विंग आहे आणि आमचे काही संशोधक आहे यांनी गायकवाड समितीचा अहवाल याचं अध्ययन केलं, अभ्यास केला आणि अभ्यासाअंती जे आज लक्षात आलेलं आहे की 2018ला माजी न्यायमूर्ती गायकवाड साहेबाच्या अध्यक्षतेखाली जी समिती झाली होती त्यांनी जो अभ्यास केला तो मराठा जातीचा अभ्यास न करता मराठा समूहाचा अभ्यास केला आणि हा समूहाचा अभ्यास करताना त्यामध्ये त्यांनी मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी अशा 7 जाती एकत्रित करून त्याला मराठा समूह म्हटलेला आहे आणि या मराठा समूहाचा अभ्यास करून शेवटी त्यांनी असं सांगितलं की बा या मराठा समूहाची लोकसंख्या 30% आहे आणि हा समूह म्हणजे रिकमेंडेशनसुद्धा करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा समूह सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, त्याच्यामुळे यांना नोकरीमध्ये प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे, शिक्षणामध्ये प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे आणि यांना रिझर्वेशन देण्याचा सरकारने विचार केला पाहिजे. किती रिझर्वेशन द्यायचा याचा उल्लेख त्यांनी केलेला नाही आणि मग राज्य सरकारने त्यांना 16% आरक्षण दिलं, जे हायकोर्टाने 12 आणि 13% ग्राह्य धरलं आणि सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारलं. आता अभ्यासकांनी अभ्यास केल्यानंतर जो महत्त्वाचा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित झाला किंवा अभ्यासकांनी उपस्थित केलेला आहे की रिझर्वेशन हे जातीला दिलं जाते, समूहाला दिलं जात नाही आणि ज्या जाती ऑलरेडी ओबीसीमध्ये समाविष्ट आहे म्हणजे या 7 जातीपैकी कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील, लेवा कुणबी आणि लेवा पाटीदार या 7 जाती ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे. मग एखाद्या जातीचं मागासलेपण सिद्ध करत असताना ज्या जाती ऑलरेडी मागास म्हणून सिद्ध झालेल्या आहे आणि ज्यांचा समावेश ओबीसीमध्ये ऑलरेडी झालेला आहे, या गायकवाड आयोगाच्या अहवालामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की कुणबीमध्ये लेवा पाटील, लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी येतात आणि त्यांचा सिरियल नंबर 83 वर उल्लेख झालेला आहे. नंतर 2004मध्ये कुणबी मराठा आणि मराठा कुणबी यांचा समावेशसुद्धा ओबीसीच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. मग या 6 जाती ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे. मग मराठा जातीचा अभ्यास करताना या 6 जातीचं इन्क्लुजन त्याच्यामध्ये कशाला, ह्या जाती त्याच्यामध्ये कशाला समाविष्ट करायच्या, त्या पर्टिक्युलर एका जातीचा अभ्यास व्हायला पाहिजे होता. तो न होता या 7 जातीचा अभ्यास करून त्यांची लोकसंख्या 30% आहे. किती जाती मिळून? 7 जाती मिळून लोकसंख्या 30% आणि त्या मागासलेल्या आहेत म्हणून त्यांना ACBC अंतर्गत म्हणजे हे पण रिकमेंडेशनमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की 50% मर्यादा ठरलेली आहे, त्याच्यामधून देता येत नाही म्हणून ACBC हा नवीन वर्ग तयार करून त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं. स्वतंत्र आरक्षण राज्य सरकारने दिलं 16%, उच्च न्यायालयाने ते 12-13% केलं, सर्वोच्च न्यायालय. पण मूळ प्रश्न असा येतो इथे की लोकसंख्या दाखवताना सुद्धा एक जात सोडून सर्व जाती मिळून लोकसंख्या दाखवली आणि त्याच्यामुळे रिझर्वेशन देण्यात आलं. इथे आमच्या संशोधकांचा आणि आमचा हा प्रश्न आहे की अभ्यास करताना फक्त आणि फक्त मराठा जातीचा अभ्यास व्हायला पाहिजे होता, समूहाचा अभ्यास व्हायला नको होता आणि त्याच्यामुळे गायकवाड समितीचा अहवाल हा संपूर्ण तथ्यहीन आहे, चुकीचा आहे, दिशाभूल करणारा आहे आणि म्हणून या अहवालाने सरकारची सुद्धा दिशाभूल झालेली आहे आणि समाजाची सुद्धा दिशाभूल झालेली आहे. या अहवालामध्ये मराठा मागास आहे असं म्हटलेलं आहे. मराठा समाज शब्द वापरलेला आहे त्यांनी. मराठा समाजामध्ये किती जाती समाविष्ट केलेल्या आहेत? 7 पैकी ऑलरेडी 6 जाती ओबीसीमध्ये त्यांचं मागासले पण सिद्ध झालं म्हणून त्या ओबीसीत आल्या ना.
मग सात जाती म्हणून कसं काय तुम्ही मागासले पण सिद्ध करतात? मागासले पण फक्त गायकवाड अहवालाने एका जातीचं सिद्ध करायचं होतं. ते एका जातीचं सिद्ध न करता 7 जातीचं केलं आणि त्या सर्वांकरता ACBC वर्ग तयार करण्याची शिफारस केली. या 6 जाती ज्या OBCमध्ये आहे म्हणजे काय त्यांना काढण्याचा विचार आहे का तुमचा OBCमधून? कारण कुठल्याही जातीला 2 प्रवर्गाचा लाभ घेता येत नाही. आम्हाला हे जे OBCमधनं आरक्षण मिळालेलं आहे, मंडल आयोगाने 1980मध्ये जेव्हा अहवाल सादर केला त्या अहवालामध्येच आमच्या जातींचा समावेश झालेला होता. त्याच्यामुळे नव्याने काही त्याच्यामध्ये नाही आहे. मराठा कुणबी मराठा ही जात नव्हती. ज्याला राज्य मागासवर्गीय आयोगाने 2004मध्ये मागास सिद्ध केलं, राज्य शासनाला शिफारस केली. राज्य शासनाने 1 जुलै 2004ला ह्या 2 जातीचा त्याच्यामध्ये समावेश केला. आणि म्हणून मी म्हणतो ह्या 6 जाती ऑलरेडी OBCमध्ये आहे, त्यांचं इन्क्लुजन गायकवाड आयोगाने मराठा कम्युनिटीमध्ये करून कसा काय निष्कर्ष दिला याच्यावरती प्रश्नचिन्ह आज निर्माण होते आणि त्याच्यामुळे समाजाची दिशाभूल होते आहे. म्हणून आत्ता पुन्हा नव्याने महाराष्ट्र सरकार राज्य मागासवर्गीय आयोगाकडे हे प्रकरण वळतं करत आहे. मग हे प्रकरण वळतं करत असताना आता राज्य मागासवर्गीय आयोगाला राज्य सरकार जे टर्म्स ऑफ रेफरन्स देणार त्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये फक्त आणि फक्त मराठा जातीचा अभ्यास करण्याकरता सांगणार की पुन्हा मराठा समूहाचा अभ्यास करायला सांगणार, हा प्रश्न आमच्यापुढे उभा राहणार आहे. आणि म्हणून आम्ही आता राज्य सरकारला पण निवेदन देणार आहोत आणि राज्य मागासवर्गीय आयोगालासुद्धा निवेदन देणार आहोत की आपल्याला जर यांचं मागासलेपण सिद्ध करायचं असेल तर फक्त आणि फक्त मराठा जातीचा अभ्यास करण्याकरता किंवा सर्वे करण्याकरता निर्देश राज्य मागासवर्गीय आयोगाला देऊन त्यांच्यामार्फत तशा प्रकारचा अहवाल आपण मागवावा. अन्यथा पुन्हा जर कम्युनिटीचा अभ्यास करण्याचे आदेश राज्य सरकारने राज्य मागासवर्गीय आयोगाला दिलं तर OBC समाज पुढे याची न्यायालयीन लढाई लढण्यास तयार आहे. चुकीच्या पद्धतीनं लोकसंख्या वाढवून ते आरक्षण मिळवण्याचा हा प्रयत्न केला जात आहे, जे की पूर्णतः चुकीचं आहे आणि सगळ्यांची फसवणूक आहे त्याच्यामध्ये. तरीही त्यासाठी आंदोलनं केल्या जात आहे. म्हणजे जे खोटं आहे ते खरं करण्याचा हा प्रयत्न आहे. तर हे थांबवणार कसं? राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका काय असणार आहे? नाही, याच्याकरताच आमची मागणी आहे. आमचं 29 तारखेला राज्य सरकारसोबत जेव्हा चर्चा झाली तेव्हाही आम्ही मागणी केली की बिहार राज्याने ज्याप्रमाणे जातनिहाय सर्वे केला त्याच धर्तीवरती महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा जातनिहाय सर्वे करून कोणत्या जातीची किती संख्या आहे, प्रत्येक जातीची संख्या बाहेर आली पाहिजे, तेव्हा हे पुढे होईल. आणि मी आता तुम्हाला इथे सांगितलेलं, मी नाही बोलतो आहे, हा गायकवाड समितीचा अहवाल बोलतो आहे की 7 जाती मिळून मराठा कुणबी मराठा, लेवा पाटीदार हे अशा 7 जाती मिळून लोकसंख्या 30% आहे असं गायकवाड आयोग म्हणते, मी नाही म्हणत आहे. आणि ते 30% गरज असताना मग ज्या ऑलरेडी 6 जाती OBCमध्ये आहे त्यांची संख्या तुम्ही कसे काय त्याच्यामध्ये समावेश करू शकता, इन्क्लूड करू शकता, ही पूर्ण राज्याची आणि सरकारची दिशाभूल आहे. मी तर म्हणतो की न्यायालयाची सुद्धा दिशाभूल झालेली आहे, कारण त्याच्या आधारावरती न्यायालयाने निर्णय दिलेला आहे का. आणि राज्य मागासवर्गीय आयोगाला जे अधिकार दिलेले आहे त्या अधिकारामध्ये कोणती जात इन्क्लूड करायची आणि कोणती जात शब्द महत्त्वाचा इथे, किंवा कोणती जात एक्सक्लूड करायची एवढाच अधिकार आहे. समूहाचा अभ्यास करण्याचा किंवा त्याच्या शिफारसी करण्याचा अधिकार राज्य मागासवर्गीय आयोगाला नाही आहे. एखाद्या वेळेस करायचा असेल मग तो कुठल्या जातीचा समूह पाहिजे की ज्या जातींचा समावेश OBCमध्ये नाही आहे. ज्या काही 7 जाती त्यांचा जर समावेश OBCमध्ये नसता तर हा अहवाल योग्य राहिला असता. पण ज्या जाती ऑलरेडी OBCमध्ये आहे, OBCचे सर्वे लोक घेत आहेत, त्या जातींचा पुन्हा नव्याने एका विशिष्ट जातीला आरक्षण देण्याकरता किंवा त्याची शिफारस करण्याकरता समूह करून अभ्यास होतो, हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कुठेही बसत नाही. आणि त्याच्यामुळे हा जो अहवाल त्यावेळेस न्यायमूर्ती गायकवाड समितीने सरकारला सादर केला होता तो पूर्णतः चुकीचा आहे, अर्थहीन आहे, दिशाभूल करणारा आहे असं आमचं मत आहे. सर, जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये कक्ष तयार करण्यात आला आहे, माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे, दाखले देण्याचे काम जवळपास ते सुरू करण्याच्या टप्प्यात आहे. पण अशा स्थितीत नागपुरात 4 जणांना दाखले दिल्याची माहिती आहे आणि
ही म्हणजे स्पष्ट नाही, पण ही सूत्रांची माहिती आहे. आणि हा अहवाल दिल्यानंतर आकडा समोर येईलच, पण हे जर सुरू असेल तर याचं रोकथाम कशी करणार आहे? नाही, हे बघा की सरकार संपूर्ण राज्यामध्ये जी माहिती गोळा करते आहे, त्यांनी रेव्हेन्यू ऑफिसेस, कलेक्टर ऑफिस, कमिशनर ऑफिस, SDO ऑफिस, तहसीलदार, त्याच्यासोबतच महाराष्ट्रातील संपूर्ण शाळांना एक परिपत्रक पाठवलेलं आहे. आणखी काही ठिकाणी जसं रजिस्ट्रार ऑफिस आहे त्या ठिकाणी पण हे परिपत्रक पाठवलं आहे. आणि त्यांना जो चार्ट दिलेला आहे त्या चार्टमध्ये 1948 ते 1967 या दरम्यान किंवा 1948च्या पूर्वीचे जर काही दस्तऐवज उपलब्ध असेल तर 1948च्या पूर्वी असे 2 रकाने यामध्ये कुणबी जातीच्या नोंदी कुठं कुठं आढळतात त्याची माहिती सादर करावयाची आहे. मी या मताचा आहे की जसं आमच्या विदर्भामध्ये जर सर्व रेकॉर्ड तपासले तर 100% लोकांच्या याच्यावर कुणबीच लिहिलेलं आहे. मराठा 1% किंवा 1.5% 2% लोकांच्या याच्यावरती असेल. आणि ज्या लोकांच्या दस्तऐवजावर, मग तो रेव्हेन्यू दस्तऐवज असो किंवा कुणबी लिहिल्या, त्या सर्वांनी प्रमाणपत्र घेतलेलं आहे. म्हणून आमच्या विदर्भात तरी त्याचा काही फारसा फरक पडणार नाही. एखाद्या व्यक्तीला ते कागदपत्र सापडले नसतील आणि यांच्या माध्यमातून ते कागदपत्र मिळाले असेल आणि तशा प्रकारची कुणबी जातीची नोंद तिथे असेल तर त्याला आमचा विरोध नाही आहे. किंवा आणि इथे आदेश कसे आहे की ज्या माणसाच्या कागदपत्रामध्ये नोंद सापडली असेल त्या माणसाला लगेच त्या अधिकाऱ्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्याला सांगायचं आहे की तुझं हे सापडलं, तू प्रमाणपत्र घेतलं आहे का, नसेल तर घेऊन जा बाबा का. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की जसं मराठवाड्यामध्ये यांनी डिक्लेअर केलं की बा 1,75,00,000 नोंदीपैकी 15,000 लोकांच्या नोंदी सापडल्या. पण या 15,000 लोकांपैकी ऑलरेडी कुणबी म्हणजेच OBCचे प्रमाणपत्र किती लोकांनी घेतले आहे तोही आकडा सरकारने डिक्लेअर करायला पाहिजे ना. म्हणजे नव्याने फक्त राहिले किती, 500 राहिले की 1000 राहिले की 1,500, तो आकडासुद्धा सरकारने जाहीर करायला पाहिजे. तेव्हा ना आज का होऊन राहिलं, लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन राहिला. एवढ्या नोंदी सापडल्या, एवढ्या नोंदी. आता उद्या समजा आपल्या इथे फॉर एक्झाम्पल नागपूर जिल्ह्याचं उदाहरण घेतलं आपण. नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या जवळजवळ 50 लाखाची आहे. या 50 लाख डॉक्युमेंट समजा यांनी तपासले आणि त्याच्यामध्ये 20 लाख 15 लाख जे काही कुणबी जातीची नोंद त्याच्यामध्ये सापडेल, त्याच्यापैकी ॲक्च्युली प्रमाणपत्र किती लोकांनी घेतलं हा पण आकडा सरकारने डिक्लेअर करायला पाहिजे. मी तर म्हणतो आमच्या विदर्भामध्ये 100% ज्यांच्या कागदपत्रावर कुणबीची नोंद आहे त्या 100% लोकांनी कागद घेतलेले आहेत. तेव्हा मग लोकांची दिशाभूल नाही होणार. हे प्रयत्न सरकारने करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे समजा एखाद्या कुटुंबाला खूप प्रयत्न करूनसुद्धा 67च्या पूर्वीचे कागदपत्र मिळाले नसतील आणि यांच्या माध्यमातून ते मिळत असेल आणि त्या माणसाला त्या जातीचं प्रमाणपत्र मिळत असेल आणि OBCचा प्रमाणपत्र मिळत असेल तो OBCचा लाभ घेत, आमचा आरोप नाही. पण आता सध्या काही ठिकाणी आमच्या कानावरती असं लक्षात येत आहे की काही ठिकाणी, मी सर्व ठिकाणी नाही म्हणत, लोकांच्या कागदपत्रामध्ये सुद्धा खोडतोड करत आहेत. आणि हे जर खरं असेल तर सरकारने SIT बसवावी आणि सर्व जे कागदपत्र न्यायमूर्ती शिंदे समिती तपासत असेल ते सर्व कागदपत्र सरकारने SIT मार्फतसुद्धा तपासावे की कुठेतरी खोडतोड झाली आहे का, नव्याने जात ॲड झाली आहे का. कारण लोक आरोप करतात आहे, लोकांच्या कानावरती ह्या गोष्टी येत आहेत, तर त्याची सत्यता पडताळणं हे सुद्धा सरकारचं काम आहे. म्हणून हे सुद्धा सरकारने सायमल्टेनियसली करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. ती मागणी सरकारने पूर्ण करावी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.